आणि आता पाहणार आहोत विविध क्षेत्रातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा 36 जिल्हे 72 बातम्यांमधून। पंतप्रधान नरेंद्र मोदी 12 नोव्हेंबरला सोलापूरच्या दौऱ्यावर। महायुतीच्या 11 उमेदवारांसाठी मोदींची जाहीर सभा होणार। शहरातील होम मैदानावर सभेची जोरदार तयारी। गिरीश महाजन यांच्याकडून नाशिकमधील मोदींच्या सभास्थळाची पाहणी। पंतप्रधान मोदींची 8 नोव्हेंबरला नाशिकमध्ये जाहीर सभा होणार। तपोवनातील मैदानावर जाहीर सभेचं आयोजन। आमच्या पक्षातील बंडखोर उमेदवार अर्ज मागे घेतील। महायुतीमध्ये मैत्रीपूर्ण लढत होणार नाही, गिरीश महाजन यांचं वक्तव्य। बारामतीमध्ये उद्या 2 ठिकाणी दिवाळी पाडवा साजरा होणार। शरद पवार गोविंद बागेमध्ये दिवाळी पाडवा साजरा करणार, तर अजित पवारांच्या काटेवाडीमध्ये देखील उद्या दिवाळी पाडवा। बारामतीमधील गोविंद बागेमध्ये शरद पवार यांच्या भेटीसाठी लोकांची मोठी गर्दी। शरद पवारांना दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी मोठ्या प्रमाणात लोक जमले। तर उद्या काटेवाडीमध्ये अजित पवारांचा दिवाळी पाडवा। सामाजिक कार्यकर्ते पाडव्यानिमित्त अजित पवार यांची भेट घेणार। बारामतीमध्ये गोविंद बागेच्या गेटवरील रस्त्यावर तुतारी वाजवणाऱ्या माणसाचं चिन्ह लावण्यात आलंय। पवारांच्या भेटीगाठीसाठी आलेल्या मान्यवरांचं या चिन्हाकडे लक्ष वेधलं जात आहे। नागपुरातील विभागीय कार्यालयाला देवेंद्र फडणवीस यांची भेट। फडणवीसांनी पदाधिकाऱ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या, त्याचबरोबर फराळाचा आस्वाद देखील घेतला। अमरावतीमध्ये राणा दाम्पत्याची दिव्यांग बांधवांसोबत दिवाळी साजरी। देवेंद्र फडणवीसांनी देखील दूरध्वनीच्या माध्यमातून दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या। आंबेगाव विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार दिलीप वळसे पाटलांनी भीमाशंकर ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेतलं। भीमाशंकर इथं दर्शन घेत वळसे पाटील यांच्याकडून प्रचाराला सुरुवात। नागपूरमध्ये चंद्रशेखर बावनकुळेंची नातवंडांसोबत फटाके खरेदी, तर 23 तारखेला भाजपच रॉकेट उडवणार, बावनकुळेंचा दावा। भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटलांनी प्रवरा शिक्षण संस्थेमध्ये विधिवत लक्ष्मीपूजन करत दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या। महायुतीचे फटाके फुटणार, विखेंकडून विश्वास व्यक्त। भिवंडीमध्ये लहान मुलांनी अवचित गडाचा हुबेहूब देखावा साकारला। गडकिल्ले बनवण्याचं या लहान मुलांचं यंदाचं हे 14वं वर्ष। दिवाळीनिमित्त शेकडो मशालींनी किल्ले सज्जनगड उजळून निघाला। शेकडो पणत्या, फटाक्यांची आतषबाजी आणि शिवरायांच्या जयघोषानं परिसर दुमदुमून गेला। कसब्याचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी लहान मुलांसोबत दिवाळी साजरी केली। धंगेकर यांच्याकडून लहान मुलांना फटाके आणि फराळाचं देखील वाटप। दिवाळीनिमित्त सुरेश धस यांचा बाजारपेठेमध्ये फेरफटका। दिवाळीसाठी धस यांच्याकडून फटाक्यांची खरेदी। आधी पोटोबा मग विठोबा प्रचार बाजूला सोडून आष्टीचे मनसेचे उमेदवार फटाके व्यवसायामध्ये मग्न। अहिल्यानगरच्या शिर्डीमध्ये दिवाळीचा उत्साह। दिवाळीनिमित्त मंदिराला आकर्षक फुलांची सजावट, दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी। दिवाळीनिमित्त विठ्ठल रुक्मिणी मंदिराला देखील आकर्षक फुलांची सजावट, सजावटीसाठी 2 टन फुलांचा वापर। दिवाळीनिमित्त परळीच्या वैद्यनाथ मंदिरामध्ये भाविकांची मांदी आली, दर्शनासाठी भाविकांची सकाळपासूनच मोठी गर्दी। पुण्यामधील सारसबाग इथल्या महालक्ष्मी मंदिरात देखील सकाळपासूनच भाविकांची गर्दी। आज लक्ष्मीपूजन असल्यानं दर्शनासाठी भाविकांच्या रांगा। बीडच्या परळी बाजारपेठेमध्ये दिवाळीनिमित्त ग्राहकांची मोठी गर्दी, तर लक्ष्मीपूजनाच्या साहित्याच्या विक्रीमध्ये 15% वाढ। नागपुरातील सीतापर्डी फुल मार्केटमध्ये मोठी गर्दी। लक्ष्मीपूजनासाठी फुलं खरेदी करण्यासाठी लगबग। फुल उत्पादक शेतकऱ्यांना चांगला दर मिळत असल्यानं समाधानाचं वातावरण। भंडाऱ्यामध्ये 21,000 दिव्यांचा ऐतिहासिक दीपोत्सव। शेकडो नागरिकांच्या सहभागातून नेत्रदीपक सोहळा। सोलापूर जिल्ह्यातील माढ्यामध्ये दिवाळीनिमित्त विशेष दौंड कलबुर्गी रेल्वे सुरू। दिवाळी विशेष रेल्वे गाडीचं आगमन होताच माढा प्रवासी संघटनेकडून लोको पायलट यांना पेढा भरवून स्वागत। सर्वांनी एकत्र बसा, चर्चा करून एक उमेदवार ठरवा, मनोज जरांगेंचं मराठा समाजाला आवाहन। समरजित घाटगे यांनी मनोज जरांगे यांची भेट घेतली। कागलमधून शरद पवार गटाकडून घाटगे रिंगणार। दरम्यान जरांगे यांच्यासोबत सकारात्मक चर्चा झाल्याची घाटगेंची माहिती। विदर्भातील 62 जागांपैकी 36 जागांवर भाजप आणि काँग्रेसमध्ये थेट सामना। विदर्भामध्ये भाजप आणि ठाकरे गटामध्ये केवळ 3 जागांवर लढत होणार। उद्धव ठाकरेंचे मंगळवारपासून झंझावाती दौरे। कोकणातून दौऱ्याला सुरुवात। पहिली सभा रत्नागिरीमध्ये आणि राजापुरात। भंडारा विधानसभा मतदारसंघामध्ये महायुतीचे उमेदवार नरेंद्र भोंडेकर यांच्याकडून प्रचार सुरू। विधानसभा क्षेत्रातील विविध गावांना भेटीगाठी।
परभणीमध्ये महायुतीचे उमेदवार आनंद भरोसे यांचा प्रचार सुरू असताना एकाला हृदयविकाराचा झटका. भरोसेंनी तात्काळ रुग्णालयामध्ये दाखल केलं. प्रकृती स्थिर. खेळ आळंदी विधानसभा मतदारसंघातील ठाकरे गटाचे उमेदवार बाबाजी काळे यांच्यासाठी गाव एकवटलं. महाविकास आघाडीची अधिकृत उमेदवारी घोषित झाल्यानंतर पाडळी ग्रामस्थांची पुढच्या प्रचाराची दिशा ठरवण्यासाठी बैठक. अजितदादा गटाचे नेते अनिल पाटील लक्ष्मीपूजनाच्या दिवशीही प्रचारासाठी मैदानात. अंमळनेर शहरातील बाजारपेठेमध्ये व्यापारी आणि व्यावसायिकांसह नागरिकांच्या भेटीगाठी. चांदवडचे भाजपचे डॉक्टर राहुल आहेरे यांच्या प्रचारालाही सुरुवात. इच्छापूर्ती गणेश मंदिरामध्ये दर्शन घेत नारळ वाढवला. पुण्यामधील पर्वती विधानसभा मतदारसंघामध्ये यंदा सांगली पॅटर्नचे बॅनर लागले. अपक्ष अर्ज दाखल केलेल्या आबा वाघुल यांच्या समर्थकांची बॅनरबाजी. आमदार देवयानी फरांदे यांच्या बदनामीचा प्रयत्न करणाऱ्यांवर गुन्हा दाखल. नाशिकचे अपक्ष उमेदवार गजू घोडके यांच्या विरोधात गुन्हा. ड्रग्ज प्रकरणामध्ये फरांदेंचा सहभाग असल्याचा आरोप करण्यात आला होता. धाराशिव कळंब विधानसभेच्या जागेवरून शिवसेनेमध्ये वाद. जिल्ह्यातील बड्या नेत्यानं माझा पत्ता कट केला. शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख सूरज साळुंखे यांची नाव न घेता तानाजी सावंत यांच्यावर टीका. कोल्हापूर उत्तरचा उमेदवार ठरवताना महाविकास आघाडीच्या नेत्यांनी विश्वासात घेतलं नाही. त्यामुळेच महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला. शिंदे गटामध्ये प्रवेश केल्यानंतर जयश्री जाधव यांची प्रतिक्रिया. अहिल्यानगर शहर विधानसभेच्या जागेवर ठाकरे गटाला धक्का. महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख आणि शहर प्रमुखांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश. कोल्हापूरमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेला आणखी एक धक्का. संघटनेचे जिल्हाध्यक्ष वैभव कांबळे यांचा राजीनामा. मतदान न करता ऊसतोड कामगारांनी ऊसतोडीला जाऊ नये. आमदार उदयसिंह राजपूत यांचं आवाहन. कन्नड विधानसभा मतदारसंघातून 1 लाख लोक ऊसतोडीला जाणार असल्याचा राजपूत यांचा दावा. फुलंब्री मतदारसंघामध्ये काँग्रेसच्या जगन्नाथ काळे यांच्याकडून बंडखोरी. जगन्नाथ काळे काँग्रेस खासदार कल्याण काळे यांचे बंधू. काँग्रेसकडून विलास अवताडे यांना उमेदवारी. जळगाव शहर मतदारसंघामध्ये भाजपमध्ये बंडखोरी. भाजपचे माजी उपमहापौर डॉक्टर अश्विन सोनवणे निवडणूक लढण्यावर ठाम. मी अपक्ष निवडणूक लढवणार. अक्कलकुवा आकर्णी मतदारसंघातून डॉक्टर हिना गावित अपक्ष निवडणूक लढण्यावर ठाम. दौंड विधानसभेला राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षानं महायुतीचा धर्म पाळावा. भाजपचे उमेदवार राहुल कुल यांचं आवाहन. कुल यांचा मतदारसंघामध्ये प्रचार सुरू. सांगलीच्या जत विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपसमोर बंडखोरीचं आव्हान कायम. चंद्रकांत पाटलांच्या प्रयत्नांना अपयश. बंडखोर नेते लढण्यावर ठाम. कराडच्या भाजप उमेदवार अतुल भोसलेंना यशवंत विकास आघाडीचा पाठिंबा. खासदार उदयनराजे भोसले यांच्या पुढाकारानं यशवंत विकास आघाडीच्या राजेंद्रसिंह यादव यांचा निर्णय. महाविकास आघाडीचे उमेदवार अनिल सावंत यांच्या कार्यकर्त्यांकडून विठ्ठलाला दुग्धाभिषेक. मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातून अनिल सावंत यांची उमेदवारी कायम राहावी यासाठी साकडं. दिवाळीच्या सुट्टीमध्ये 3 लाख पर्यटकांची पावलं आता कोकणाकडे. कोकणातील रिसॉर्ट देखील फुल. साहसी खेळ आणि समुद्रकिनाऱ्यांना पर्यटकांची मोठी पसंती. उमेदवारी वापस घेण्याच्या पहिल्या दिवशी परभणीमध्ये एकही उमेदवारानं अर्ज परत घेतला नाही. 37 उमेदवारांचे अर्ज दाखल. सिंदखेड राजामध्ये महायुतीमध्ये मैत्रीपूर्ण लढत होणार. तर महाविकास आघाडीकडून राजेंद्र शिंगणे हे रिंगणार. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीनं बेळगावमध्ये काळा दिवस पाळण्यात आला. ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख विजय देवणे यांना कर्नाटकमध्ये प्रवेशासाठी बंदी घालण्यात आल्यानंतर ठाकरे गट आक्रमक. पुण्यातील युवकाकडून हातामध्ये फटाके वाजवण्याची बंदूक घेत दहशत माजवण्याचा प्रयत्न. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी युवकाला ताब्यात घेतलं. लातूर शहरातल्या बायपास रस्त्यावर धावत्या ट्रकमधून चोरी. ट्रक लुटण्याचा प्रकार मोबाईल कॅमेऱ्यात कैद. दिवाळीनिमित्त भाडेवाढ करणाऱ्या 12 खासगी बसेसवर आरटीओची कारवाई. 96 बसेसची एकूण तपासणी. प्रचार साहित्याच्या दरांमध्ये 25% वाढ. प्रचारासाठी लागणाऱ्या विशिष्ट प्रकारातील कापड आणि फ्लेक्सच्या किमतींमध्ये वाढ झाल्याचा परिणाम. मुक्ताईनगरच्या ग्रामीण भागामध्ये पोलिसांकडून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रूट मार्च. पोलीस निरीक्षक नागेश मोहिते यांच्या उपस्थितीमध्ये रूट मार्च. दिवाळी उत्सव आणि निवडणुकीच्या अनुषंगानं पोलिसांचा वर्ध्यामध्ये रूट मार्च. रामनगर सेवाग्राम पोलीस ठाण्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचाही सहभाग. सांगलीच्या वाळवा तालुक्यामध्ये मुसळधार पावसाची हजेरी. नदी नाल्यांना पूर. आष्टा वाळवा रस्त्यावरील छोटा पूल देखील पाण्याखाली. वाहतूक ठप्प.
तर कोकणातील भात शेतीला अवकाळी पावसाचा मोठा फटका, हातातोंडाशी आलेल्या पिकाचं मोठं नुकसान, शेतकरी हवालदिल. वाशिमच्या मालेगाव तालुक्यातील शेतकऱ्याकडून टोमॅटोची लागवड, पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव, शेतकऱ्यावर आर्थिक संकट. अहिल्यानगरच्या फुल मार्केटमध्ये झेंडूच्या फुलांची आवक घटली. झेंडूच्या फुलाला 120 ते 250 रुपये प्रति किलोचा दर. मनमाड मुंबई पंचवटी एक्सप्रेसचा 49वा वाढदिवस साजरा, कर्मचाऱ्यांनी पहाटे केक कापत सेलिब्रेशन केलं. पंचवटी एक्सप्रेस ही नाशिक जिल्ह्याची जीवनवाहिनी म्हणून ओळखली जाते. वाशिम जिल्ह्यामध्ये वातावरणामध्ये काहीसा बदल, धुक्याची दाट चादर पसरल्यानं पिकांचं नुकसान होण्याची भीती. फटाके फोडण्याचं प्रमाण वाढल्यानं नागपुरातील हवेची गुणवत्ता ढासळली. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या संकेतस्थळावर शहराचा हवा गुणवत्ता निर्देशांक सध्या 147 इतका. दिवाळीच्या दरम्यान विविध कारवायांमध्ये 688 किलो मिठाई जप्त. नागपूरच्या अन्न आणि औषध प्रशासन विभागाची कारवाई.